तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात आपल्या दुकानाच्या इथूनच आपण करतोय. तर मंडळी, संध्याकाळ झाली होती आणि आज आपल्याला जायचं होतं बाहेर. तर म्हटलं संध्याकाळचं थोडासा वडापावचं आपण खाऊन जाऊया. आणि मंडळी, तुम्हाला देखील वडापाव खायचा तर नक्की आमच्या दुकानाला व्हिजिट करा, अगदी छान वडापाव मिळतो. तर मंडळी, जायचं होतं एका ठिकाणी आपल्याला संध्याकाळी. तर कुठे जायचं होतं आपल्याला? कुडावळे गावामध्ये जायचं होतं आणि तिथे कबड्डीच्या स्पर्धा होत्या. ती एक दिवशी कबड्डीची स्पर्धा होती, ती कव्हर करायला आपल्याला जायचं होतं. हे बघा, हे चषक आहे तिथली, अगदी जबरदस्त चषक होती. तर म्हणजे त्यानंतर थोड्या वेळानंतर आपण स्पर्धेला सुरुवात केली. पहिला सामना केकेडी दापोली आणि कुंभ्याचा लागला. अगदी जबरदस्त सामना पाहायला मिळाला आणि स्पर्धा अगदी जबरदस्त होती. चांगलं नियोजन देखील होतं. तर म्हणजे हे बघा, आमचे जुने ते कबड्डी खेळाडू शरदजी शेलर काका, आणि त्यांनी एकदा माईक हातात घेतला तरी काय माईक माझ्याकडे देतच नव्हते, तेच कंटिन्यू कॉमेंट्री करत होते. तर म्हणजे त्यानंतर फायनलची फेरी देखील आपण पार पाडली. श्रीसाई वडन संघानं द्वितीय क्रमांक तर केशी संघानं प्रथम क्रमांक पटकावला. आणि त्यानंतर मंडळी कोण दिसतोय बघा तुम्हाला? मीच येतो आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडतोय. तर आपण लगेचच सन्मानित केलं प्रथेप्रमाणे, जे सातत्याने गजान संघ शेकेशी संघ प्रथम क्रमांकाचा दावेदार ठरतो. आणि त्यानंतर मंडळी आलो जेवायला. तर हा टोप बघून तुम्हाला वाटत असेल की बिर्याणी असेल, पण तो मंडळी तसं नाही आहे, व्हेज बिर्याणी होती. तर मंडळी जेवण वगैरे आटोपलं, त्यानंतर आलो घरी. तर मंडळी आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय.